नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. सर्वप्रथम एक गोष्ट समजा, तुम्ही बदलू शकता. हो, माणसाची सर्वात मोठी ताकद म्हणजे तो स्वतःला बदलू शकतो. झाडाचं बी लावलं की त्याचं रूप बदलत नाही, पण माणूस प्रत्येक परिस्थितीत बदलतो. थंडी आली तर थंडीत जगतो, उन्हाळा आला तर त्यानुसार राहत असतो. तेवढी क्षमता आपल्यात आहे. मग आपलं आयुष्य, आपले विचार हे आपण का नाही बदलू शकत? मित्रांनो, हे आयुष्य फक्त तुमचंच नाही. तुमच्यावर तुमच्या आईवडिलांचा हक्क आहे, तुमच्या मुलांचा हक्क आहे, तुमच्यावर भरोसा ठेवणाऱ्या माणसांचा हक्क आहे. बरेच लोक तुमच्याकडे अपेक्षेने बघत आहेत. तुमचे आईवडील जसजसं तुमच्याकडून काहीतरी होईल अशी वाट पाहत आहेत, तसतसे ते वृद्ध होत आहेत. त्यांना आधाराची गरज आहे. ते वाट पाहतात, माझं मूल काहीतरी महान करेल. तुमची मुलं तुमच्याकडे पाहत आहेत. तुमचा साथीदार तुमच्याकडून भविष्याची अपेक्षा ठेवून आहे. मग तुम्ही कसे हार मानू शकता? कसे नकारात्मक होऊ शकता? तुमच्या मागे विश्वासाची एक मोठी रांग उभी आहे. तुम्ही थांबलात तर ते सारे थांबतील. तुम्ही उठलात तर त्यांच्यातही आशेचा दिवा पेटेल. आणि म्हणूनच स्वतःला बदलणं गरजेचं आहे. फक्त 5 मिनिटे द्या. हे 5 प्रश्न स्वतःला दररोज विचारा. तुमचं आयुष्य बदलून जाईल. आज मी माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे का? आजचा दिवस कसा गेला? तो मला माझ्या ध्येयाजवळ घेऊन गेला की ध्येयापासून दूर? आज मी कोणते 2 काम पूर्ण मन लावून केले? कधी छोटे कामही मोठा बदल घेऊन येतं. आज कोणती 2 कामं होती जी मी करू शकलो असतो पण केली नाहीत? कदाचित पुस्तक 30 मिनिटे वाचू शकलो असतो किंवा एखादी छोटी स्किल शिकू शकलो असतो. आज मी कोणती चूक केली आणि ती पुन्हा न करण्यासाठी मी काय शिकणार? चूक करणे चुकीचं नाही, पण चूक पुन्हा करणे हाच खरा गुन्हा आहे. आज मी माझ्यात कोणती नवी गोष्ट शिकलो? नवीन गोष्टी शिकणारा माणूस कधीच मागे राहत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं फक्त थेअरी आहे, यातून काही फायदा होत नाही, तर एक काम करा. हे 5 प्रश्न 7 दिवस प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. तुम्ही स्वतःला बदललेलं पाहाल. फायदा नक्की होईलच असं मी सांगत नाही, पण नुकसान काहीच होणार नाही. शेवटी बदल हा तुमच्या हातात आहे आणि लक्षात ठेवा, तुम्ही बदललात तर तुमचं आयुष्य बदलणारच.